नमस्कार मित्रांनो, आज मी ब्लॉग करतोय, पहिला ब्लॉग. त्याची सुरुवात करूया. तुम्हाला खूप काय काय बघायला मिळेल पुढे पुढे, तसं जात जातील तसं खूप काही बघायला मिळेल. चला तर पाहूया. कोणी अशी व्हिडिओ काढ इकडून मधून काढ. कुठून मधून मधून काय वाटतं बघ येऊ असा डायरेक्ट म्हणजे मी तिंबला मग लागले बारकीवर लागतं ते लागतात मी बारकीवर. तिथून जी तिथून भारी वाटते नाही थांबायला. फील्ड ऑफ व्यू. चला तर पुढे जाऊया आपण. पुढे चालतोय आता. मंडळी पण बोरं पाडण्याच्या शोधात फिरतोय, एक एक झाड शोधतोय कुठे कुठे चांगली बोरं मिळतात ते. हे आपले प्रणय बंधू, आर्यन बंधू आणि हर्षद हा चालत फिरतोय. पाहू शकतात बोरांची बाग छोटीशी. खूप प्रकारची बोरं मिळतील पाहायला तुम्हाला. पाहू शकता काय करतात बोरं पाडण्यासाठी. मारेक हा ये होता है पबजी का कमाल. पबजीचे परिणाम दिसतात आपल्याला. पूर्वी याचे नेम खूप मस्त लागायचे, पण आता एका फटक्यात सुद्धा काही होत नाही. आता आपले जिम बॉय येत आहेत. आर्यन हो जोरदार प्रहार. विस्फोट जोरदार अटॅक नंबर दुसरा. आणि त्याच्याने काही फायदा झाला नाही. चला आता पुढे बघूया. हे पाहू शकता तुम्ही झाड किती भरलेलं आहे. हात लावू शकता आपण. कवळी आहेत म्हणून हाईट बघू शकता तुम्ही आपली या झाडाची. अजून पिकलेली नाही, कच्चीच आहे बोरा. चला पुढे जाऊया. खूप प्रकारचे झाडं पाहायला मिळतील. हर्षद भाऊ टेस्ट करतात. टेस्ट कहा है. हे बघा काजूचं झाड पाहू शकता. काजू नाही झाले वाटते. काजूचा सीझन कदाचित हा नसेल. आर्यन बघा आपला इकडे पण जिम करतो. व्हिडिओ काढणार आहे, ब्लॉग बनवू. येस. अजून काय आपल्या प्रयत्नाला यश मिळालं नाही. खूप लांब आलो. हे बघा अजून बोराची बाग. हे पाहू शकता आपण लहानपणीतली एक आठवण बघा. नॅचरल म्हणजे कावले डोले. ओय जे 2x कर ना, 2x मागे घे. 2x देऊन मागे घे. एक नंबर वाटीन. ती बाकी पिकलेली आहे नाही की सिनेमॅटिक.
आता आनंद गुरांचा स्टॉक जमा करायला लागला. एक मिनिट सुद्धा झाला नाही आणि भाऊ पाऊस किती बरं. हर्षद भाऊ आपले चढत आहेत. माकडा सारखे चढतात ते. चढण्यात खूप एक्सपर्ट आहेत. पटकन कुठे चढले बघा. तो इकडे इकडे बघा इकडे तो दुसरा वानर. हा यो आपला वानर खतरनाक आहे. बघू शकता बघा अक्षरशः नायजेरियन. नायजेरियन माकड. चला चला प्रणय भाऊ. काय नाही. हा हा पुढे अजून आता जोरदार हलवा हो. हा कडक पडली पडली एकदम पडली काहीतरी. हर्षद हर्षद पण हर्षद सुद्धा लागलाय. हर्षद होऊन जाऊ दे जोरात. हर्षद फांदी हलव. हा अजून एकदा. आर्यन आर्यन फक्त खायची मजा घेतोय. किती बोर खाली पडलेली असतात. दोन मुलं खायची नाही खाणार मी. एक डझन पडला माझ्यासाठी. चला आता पुढे जाऊया आपण. मला बोर दिलं खायला. पुढे जायचे खाली. खाली जायचे का कुठून जायचे. जातोय आता पुढे पुढे. व्ह्यू बघ काय व्ह्यू आहे हा. एकदम खूप छान दृश्य आहे. कमलची व्हिडिओ काढायची मला. हा हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. किती छान दृश्य आहे. किती छान दृश्य आहे पाहू शकतात. लांब आलो पण हे दृश्य पाहायला खूप भारी वाटते. आता तुम्हाला दाखवते पुढे काय आहे. पुढचं दृश्य पाहायला मिळेल. खरे दृश्य या लवकर. हे बघू शकते. गटार आहे. बघा काय नॅचरल दृश्य आहे. छोटासा तलाव आहे. तलाव आणि तलावात बघा किती छान कमळ झालेले आहेत. हर्षद कमल तोडत आहे. हर्षद इकडे आणून दाखवते कमल. बघा किती सुंदर. मला पण यश मिळते का बघूया. काय रे मी पण बघा याचे देवाने काय रचना केली या फुलाची कमळाची.
माहिती त्याला काहीतरी भेटलंय मला तर वाटे काहीतरी कांड करायला लागलाय असं वाटे हा. अरे प्रणय काय करतोय यांचं काय चाललंय बघा. प्रणय काहीतरी करतोय कांड होईल असं वाटते काहीतरी. त्यांची का अशी मारामारी पडली काय माहित नाही. प्रणय घाबरून उतरला कारण आर्यन धक्का मारू शकतो त्याला माहिती आहे. व्हिडिओच काढलाय व्हिडिओ चालू आहे घे. आर्यन पण तिकडे चालू आहे काय काम त्याचं. सही. आर्यन काय ते विचार करतोय ते पाहून. आर्यन तुला काय वाटते हा हा कोण प्रणय बघा काय कांड करायला लागला आहे नारळ सोबत. नारळ आणि त्याचा चेहरा अतिशय तुम्ही पाहू शकता. नवीन एक्सपेरिमेंट चालू आहे. त्याला पबजी खेळून डोक्यावर परिणाम झालाय हा म्हणून तो आता हे करत आहे. बघा आपला प्रणय भाऊ. बस काय करत होता हे आपल्याला आता समजेल. बघा त्यांनी बनवलंय सुंदर पुष्पगुच्छ. ते कोणासाठी ते माहीत नाही. ते माहित नाही. ते त्यालाच आपण मॅन ऑफ द मॅच देऊया कारण तो खूप चांगला क्रिकेट खेळतोय. समजते पुढे पुढे पाहू शकता बाबलीची झाडं बघा सुंदर. काटे असतात त्याला पण फुलं किती सुंदर आलं बघा. आधी बनणार टिफिन घेतो बघा इकडे तर बोरांची झाडच झाडं आहे. कुठेही जा बोरांची झाडच झाडं मिळतील पाहायला. मोजू पण नाही आपण शकत एवढी झाडं आहेत जाडजूड. हे पण प्रत्येक झाडाला आहेत. हे बघा झाड बघा बोरे आहेत पण खायला कोण नाही असं झालं. आता सर्व बदललं आहे. पहिला कसे यायचे फिरायला असं खूप सर्व एकत्र मौज मजा होती. काळ बदलला वेळ बदलला तशी वेळ बदलली तसे हे दृश्य आता पाहायला मिळते की झाडं भरलेली आहेत पण खायला कोण नाही. बघा वेळ गेलेली नाही. आताही आपण पुढच्या पिढीला म्हणजे येणाऱ्या पिढीला आपण सांगू म्हणजे त्यांना जगायचं कसं हे सांगू शकतो. त्याला पण आपणच कारणीभूत आहोत कारण मोबाईल आले फोन आले तर कोण कुठे जायला बघत नाही बाहेर फिरायला. फक्त मोबाईल पबजी गेम ऑनलाईन सोशल मीडिया इंस्टाग्राम बस आता एवढीच लाईफ राहिले. आता येणाऱ्या वर्षात हे सुद्धा आपल्याला असं मला वाटते कारण सर्व आता जंगल तोडायला लावलं आहे आणि कॉन्क्रीटचं भिंत्या होत आहेत. जिथे तिथे जो होतं आता ते सर्व बांधत आहे. काही वर्षानंतर हे सुद्धा आपल्याला असं म्हणजे व्हिडिओ कॅप्चर केलेलं राहील कारण हे नंतर दुर्मिळच होणार आहे.
पूर्वी थंडीचा सीझन सांगितलं म्हणजे खूप म्हणजे असं बाहेर फिरायला यायचे सर्व एकत्र मुलीसुद्धा म्हणजे एकत्र सर्व मौज मजा करायला खूप पहिला म्हणजे मजा केला एन्जॉय केला खूप. आता तसं नाही राहिलं तर सर्व बिझी लाईफ. जीवनात प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे कारण कोणती वेळ कशी असते ते आपल्याला सांगता येत नाही. तर प्रत्येक क्षण आपण एन्जॉय केला पाहिजे. बाहेर फिरलं पाहिजे इकडे तिकडे जायला पाहिजे बाहेर निसर्गाचा आनंद घेतलाच पाहिजे. तर नक्की तुम्हीसुद्धा असं बाहेर वेळ मिळाला तर या आणि निसर्गासोबत थोडा वेळ घालवा. खूप मस्त वाटते. खूप म्हणजे कसले विचार नाहीत आपल्या मनात कसलं काय ना वाटत. फक्त मस्त असं एक ते वेगळीच फिलिंग असते बाहेर. दाखवतो मी तुम्हाला काजूचं झाड बघा पाहू शकता बघा. काजू आता आले नाही त्याचा सीझन आता नसतो म्हणजे येतील गरमीत असतात जास्त करून. हे बघा हे फूल कळे म्हणजे त्याला येते ती आणि नंतर फळ होते असं वेळ लागतो. हे आपले निसर्गाने दिलेलं आपल्याला सुंदर गिफ्ट. देवाने आपल्याला खूप काही दिलं. झाड तुम्हाला दाखवतं असं असतं. किती सुंदर रचना आहे बघा झाडाची. खोड या एक झाडाचं खोड मूळ आत्मा पाहू शकता खोड आणि झाडाची रचना बघा एकदम मजबूत झाड आहे. किती माणसं चढली तरी फांद्या काही होणार नाही या झाडाला. आणि खूप जुनं झाड आहे. आम्ही लहानपणापासून इथे येत आहोत. बघा झाडाची रचना काय आहे सुंदर. तर पाहू शकता हे बघा काय काय जोर आहे याला. आता आम्ही झाडावरची बोरं डायरेक्ट तोडून खातो. तेच काय आहे तेच या आहे. मॅडम जी एक मी एक खाल्लं एक मना लागले द्या. नारळाचं झाड किती लांब लचक आहे बघा. नजरही जात नाही एवढं लांब आहे. अजून एक निसर्गाची किमया दाखवतो. हे बघा हे आहे लाजाळूचं झाड. हात लावल्यावर बघा आर्यन लावून दाखव हात. हे बघा हात लावलं का कसं हे होते बघा. लाजाळू सांगतात तुम्ही काय सांगतात आम्हाला माहीत नाही पण या झाडाला असं हात लावले बघा काय बघा. इकडे खूप आहेत होय इकडे खूप आहेत. त्याला सुद्धा इकडे मस्त आहे होय. सुंदर असं फूल येते. हे बघा हे बघा अजून एक काहीतरी तुम्हाला दाखवतात. हे बघा हे लहानपणी आम्ही खूप करायचो आताही करतो कधी आले तर. हां आता आर्यन हर्षद दाखव एक पडून. आर्यन आर्यन तू पण ट्राय कर. आर्यन डायरेक्ट डिजिटल. हर्षद सुद्धा ट्राय करतोय. किती उंच गेला आर्यन त्या साईड लोटायला. हे झालं सुंदर असं फूल. अच्छा
नारळाची फांदीने काय काय बनू शकतो बघा. नारळाच्या फांदीने आपण काय नाही नारळ घेऊन जाऊ तरी. किती सुंदर दिसतंय ना. त्या भाजीला शील भाजी सांगतात आय थिंक, मला तरी वाटतं. थोड्याच दिवसात ही भाजी तयार आहे खाण्यासाठी. आपल्याला हर्षद नारळ पाजवतोय पाडून. बघूया, हर्षद सांगतोय खरं झाल्या तसं. कवळ्या आहेत पण चालेल, त्यात खूप सत्व असतं कवळ्या पाण्यात सुद्धा. नारळ पडायला जातोय हर्षद. दे नारळासाठी आम्ही केरळवरून मागवला आहे. जातोय. पण ते सगळी नारळ भेटत. वर्षात कसं चढेल बघा आता तो. मागून शकतो एकदम इझी चढतोय तो. चढला पण ते नारळ पाडे. हॅलो रे, हे आर्यन मस्ती करतो काय नाही काय. पाणी नाही मिळत पण. हो आमची बघणार का हर्षद? आमची बघतोय का? आर्यन कॅच पकड रे. हो निघतात. हर्षद हो ऊन येते. हा इकडे तिकडे बसली. हा घे हर्षद. चाकू इकडे. तोडतोय नारळ हातानेच तोडे, त्याला खूप ताकद आहे. ताकदवान आहे आपला हर्षद. आर्यन लागलाय, वाट बघतोय कॅच पकडायला. हो माझी उन्हातून काढण्याची याची व्हिडिओ काढ. डोळ्याची काढ. हर्षद दिखा अपनी ताकद. तोडलेला आहे आणि आर्यन कॅच. कॅच पकडलेला आहे. तो पण दे. बरोबर 3 नारळ आहेत. आमचं झालंय काम. प्रणय गेलाय घरी. होय तोडणं पटकन. दे. दे दे. प्रयत्न करतोय आणि घेतला सक्सेसफुली 4 नारळ. आर्यनने कॅच केलेले आहेत, ते पण 2 हातात. हा नारळाचा मसाला आहे. आता त्याचा आपण स्वाद घेण्यासाठी, पाण्याचा स्वाद घेण्यासाठी बघा नारळ तोडलाय. चिअर्स मित्रांनो, या पाणी प्यायला. बघा पालक, रोजाचं रोप आणि हे फ्लावरची रोपं लावलेली आहेत. फ्लावर अजून तयार होतो, होईल फ्लावर हा 5-6 दिवसात, आठवड्याभरात तयार होऊन जाईल. हे आहे मुले, फ्लावर आणि पालक, मिरचीची रोपं, रोजाची रोपं अशी बरीच रोपं यात लावलेली आहेत. एकाच जमिनीत भरपूर शेती करता येते, पाहू शकता. गवारीची शेती, या जमिनीत फक्त गवार आहे, ते पण 2-3 दिवसात तयार होऊन जाते. ही आहे मेथीची शेती, ही भाजी लावलेली आहे, पालक भाजी, चवली भाजी वगैरे, पालेभाजी. चला तर घरी जातोय. भरपूर फिरले, भरपूर एन्जॉय केला. कसा वेळ गेला काही समजलंच नाही. बघा आणि केली झाडाला फळसुद्धा तयार झालेले आहेत, केळी झालेली आहेत, होतील आठवड्याभरात तयार, खाऊ शकतो मग ते आपण. मुंग्यांचं घर बघा,
काय रचना आहे त्या घराची, काय सुंदर बनवलं आहे. आतून तर खूप मस्त असेल, पूर्ण भरलेलं आहे आतून. तर आपण घरी जातोय. प्रणय आपला कधीच पोचला आहे, काय माहिती आहे काय झालं, अचानक गायब झाला तो आणि पटकन निघून गेला. आणि आता आम्ही जातोय. चला चला. चला तर आजचा ब्लॉग इकडे संपूया. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.